नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPL 2025च्या 69व्या सामन्यात मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. मुंबई सध्या 13 सामन्यात 16 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर पंजाब 13 सामन्यात 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादनं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सवर मोठ्या फरकानं मात करत IPLच्या 18व्या मोसमातील शेवट विजयानं केलाय. हैदराबादनं KKRचा 110 धावांनी धुव्वा उडवलाय. हैदराबादनं KKR समोर विजयासाठी 279 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांना 18.4 ओव्हर्समध्ये 168 रन्सवर गुंडाळलंय. या विजयासह हैदराबादनं IPLच्या इतिहासातील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय साकारला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सनं IPLच्या 18व्या मोसमातील मोहिमेचा अप्रतिम असा शेवट केलाय. CSKनं अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या 67व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सचा 83 धावांनी धुव्वा उडवलाय. चेन्नईनं गुजरातला विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र गुजरातचा डाव 18.3 ओव्हर्समध्ये 147 रन्सवरच आटोपला. शाई होप आणि जस्टिन ग्रीव्हज यांच्या अर्धशतकांमुळे वेस्ट इंडिजनं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात DLS पद्धतीने आयर्लंडवर 197 धावांनी विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 385 धावा केल्या. पावसामुळे आयर्लंडचं लक्ष्य 46 षटकांत 363 धावांवर कमी करण्यात आलं. संपूर्ण आयर्लंड संघ 29.5 षटकांत 165 धावांवर ऑल आऊट झाला. रविवारी झालेल्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या ली शी फेंगकडून भारतीय खेळाडू किदांबी श्रीकांतला पराभव पत्करावा लागला. दुखापती आणि हुकलेल्या संधींमधून पुनरागमन करताना श्रीकांतनं 6 वर्षांत प्रथमच BWF वर्ल्ड टूर फायनल्समध्ये प्रवेश केला होता. मात्र पात्रता फेरीतून सुरुवात करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या भारतीय खेळाडूला दुसऱ्या मानांकित शी फेंगकडून 36 मिनिटात 11-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला आणि त्याची प्रभावी मोहीम संपुष्टात आली. सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचनं ओपन एरामध्ये विजेतेपदांचं शतक साजरं करून टेनिसपटू रॉजर फेडरर व जिमी कॉनर्स या महान खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. त्यानं जिनेव्हा ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत पोलंडच्या ह्युबर्ट हुरकाचचा पराभव करत ATP किताबाचं शतक पूर्ण केलं. अमेरिकेचा माजी टेनिसपटू जिमी कॉनर्स यांच्या नावावर सर्वाधिक 109 ATP जेतेपदं आहेत. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर 103 किताबांसह दुसऱ्या, तर जोकोविच 100 किताबांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ज्यांना IPLचा थरार वानखेडेवर अनुभवता आला नाही त्या क्रिकेट प्रेमींसाठी T20 मुंबई लीगचा थरार अवघ्या 100 रुपयांत अनुभवता येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननं आपल्या बहुप्रतीक्षित लीगच्या तिकीट विक्रीची घोषणा केली. मुंबईच्या अस्सल क्रिकेट प्रेमींना क्रिकेटची फटकेबाजी अनुभवता यावी म्हणून तिकीट दर 100 रुपये ठेवण्यात आल्याची माहिती MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली. येत्या 4 ते 12 जून दरम्यान ही लीग वानखेडे आणि DY पाटील स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या सामन्यांची तिकीटं डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पारंपरिक बुद्धिबळ शैलीत खेळताना सरस प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याची क्षमता असलेल्या जगज्जेता भारतीय ग्रँडमास्टर दुम्माराजू गुकेश आणि अर्जुन एरिगेसी हे नव्या आव्हानासाठी सज्ज झालेत. आजपासून नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात होत असून गुकेश एरिगेसीवर भारताच्या आशा अवलंबून आहेत. पुरुष आणि महिलांना समान पारितोषिक देणारी ही एकमेव स्पर्धा असून विजेत्यांना $1,62,000 इतके पारितोषिक मिळणार आहे. या बातमीचा स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.